मंडळी, ही घटना बघितल्यानंतर तुम्हाला एखाद्या चित्रपटातल्या सीनची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही। उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यातल्या रारा गावाने पुन्हा एकदा आपली संस्कृती टिकवून ठेवल्याचा पुरावा दिलाय। जुन्या वैमनस्याच्या आठवणींना उजाळा देत दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक केली आणि रस्त्यावरच मॉलसारखा गर्दीचा माहोल निर्माण केला। दगडफेक इतकी जोशात होती की लोकांनी घराच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा टार्गेट प्रॅक्टिससाठी वापरल्याचं बघायला मिळालं। बुलढाणा जिल्ह्यात विविध वस्तूंच्या चोरीसह दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। खामगाव शहरातल्या लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ एका व्यक्तीने आपली दुचाकी उभी केली होती, त्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी दुचाकी लंपास केली आहे। या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर तक्रार दाखल होताच काही तासात खामगाव पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्याला अटक केली आहे। गुंडांच्या टोळ्यांकडून खंडणीची मागणी आणि ती न दिल्यास होणारे हल्ले, नुकसान करून दहशतीचा प्रयत्न, अशा अनेक घटना आपल्या कानी येतात। अगदी अशीच घटना हिंगोलीच्या पुसे गावात घडली। गावगुंडांनी एका बारच्या मालकाकडे 25,000ची खंडणी मागितली। बारच्या मालकाने या गुंडांना न जुमानता खंडणी द्यायला स्पष्ट नकार दिला आणि त्यामुळे संतापलेल्या गुंडांनी ते दुकानात शिरून या बार मालकाला बेदम मारहाण केली। या गुंडांची बार मालकाने दोन हात करत मोहरक्याची मान बगलेमध्ये दाबलेली होती, मात्र या टोळक्यापुढे त्याचा प्रतिकार कमी पडला आणि तो रक्तबंबाळ झाला। पोलीस आता या भ्याड हल्ल्यानंतर पळून गेलेल्या भित्र्या गावगुंडांचा शोध घेत आहेत। मृत्यू अनिश्चित वेळी येतो असं म्हणतात, मात्र त्याचं येणं निश्चित असतं असं आपण ऐकतो। हल्ली स्पर्धेच्या युगात कामाच्या दगदगीत धावपळीत त्याची अनिश्चितता अधिक वाढल्यासारखी स्थिती आहे। उत्तर प्रदेशच्या लखनौ तहसील कार्यालयातली ही घटना बघितल्यावर त्याचीच प्रचिती येते। 25 वर्ष वय असलेले वकील पवन सिंह तहसील कार्यालयात कामानिमित्त आले होते आणि यावेळी एका सहकार्याशी बोलत ते उभे होते। त्यांचा सहकारी सावलीत गेला आणि त्याच्या पाठोपाठ पवन सुद्धा जात होते। इतक्यात त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले। त्यांना सावरण्यासाठी सहकाऱ्यांसह सगळ्यांचीच पळापळ झाली, मात्र त्याआधीच हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचे श्वास थांबलेले होते। आजकाल वाद काही होऊ दे, तरुण मंडळी सरळ हाणामारीवर उतरतात। व्हिडिओतली ही घटना त्याला अपवाद नाहीये। ही दृश्य उत्तर प्रदेशच्या बिजनौर मधली आहेत। किरकोळ कारणावरून वाद झाला आणि 7 ते 8 जणांची मंडळी एकमेकांवर सरळ हल्ला करत दिसून आली। लाथाबुक्क्याने एका व्यक्तीला ती मारहाण करतायत, त्याचे कपडे फाडतायत। एवढ्यावरच ते थांबत नाहीत, तर त्याला पायांनी तुडवलं जातंय। बिचारा त्यांच्या मारहाणीसमोर हतबल होत नाही तोपर्यंत ही मंडळी काही थांबताना दिसत नाहीये। चोरीच्या घटना सध्या चांगल्याच वाढल्या। त्या चोरीत बाईक, कार चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, त्यामुळे पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न आहे। चोरीची अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातल्या मनकापूर इथे घडली आहे। मनकापूरमधल्या मुख्य बाजारातनं एका शॉप समोरनं स्कूटी चोरी झाल्याची घटना समोर आली। एक चोरटा स्वतःची गाडी असल्यासारखी ती घेऊन बसतो आणि स्कूटी घेऊन निघून जातो। या मालकाने या प्रकरणी मनकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आपण अनेक प्रकारच्या चोरीच्या घटना बघितल्या आहेत। कधी सोन्याची, कधी बाईकची, कधी घरफोडी अशा घटना घडतात। मात्र जो चोर चोरी करण्यासाठी जातो आणि सामान बघून नाचायला लागतो, अशी घटना मात्र अगदी एखादीच असेल। अशी विचित्र चोरीची घटना उत्तर प्रदेशातल्या संबळ इथे समोर आली आहे। एका दुकानात चोरी करण्यासाठी तो शिरला आणि त्यानंतर काजू बदामाचे डबे त्याला दिसले। त्यानंतर तो इतका खुश झाला की तिथेच नाचायला लागला। नाचून झाल्यावर आरामात काजू बदाम घेऊन तो तिथनं पळून गेला। घटना सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनली आहे। हाणामारी आणि वादाला काही मोठ्या कारणाची गरज नसते। हाणामारी कुणाच्याही जीवावर बेतू शकते। हाणामारीत राग इतका अनावर होतो की भर रस्त्यात एखाद्याचा जीव जाऊ शकतो। उत्तर प्रदेशच्या मेरठमधली ही दृश्य आहेत। एका तरुणाला टोळक्यांनी रस्त्यात अडवून बेदम मारलं। आधी 2 जण त्या तरुणाकडे पळत आले आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि त्याने थांबवायचा प्रयत्न केला, मात्र आणखी काही जण त्याच तरुणाच्या अंगावर तुटून पडले। मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आलंय।
सोन्याची किंमत लाखांवर पोहोचली आणि त्यात सोन्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट आहे. कधी घरफोडी करून चोरी होते, कधी रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातली सोनसाखळी खेचली जाते. सोन्याच्या चोरीची अशीच घटना मध्य प्रदेशात दतिया इथे घडली आहे. ज्वेलर्सच्या दुकानामध्ये सोन्याचे दागिने पाहण्याच्या बहाण्यानं आलेल्या 3 व्यक्ती दुकानामध्ये घुसल्या आणि त्यांनी सोनाराला बोलण्यात गुंतवून ठेवलं. एक सोन्याचा ऐवज चोरून त्यांनी नेला. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तपास सुरू आहे. मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार आपण म्हणतो, मात्र नैसर्गिक जंगलात कॉन्क्रीटचं जंगल उभं केल्याचा आपल्याला विसर पडलेला दिसतोय. त्याचंच हे उदाहरण बघा. इगतपुरी शहरातल्या खालची पेठ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार बघून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मागच्या 8 ते 10 दिवसांपासून हा बिबट्या सतत या परिसरात दिसतोय. त्यामुळे घराबाहेर फिरणं नागरिकांसाठी अवघड झालेलं आहे. मात्र विकासाच्या वाटेवर पुढे जात असताना मानव प्राणी संघर्ष आपण कसा हाताळतोय हे बघावं लागेल. Thank you.